मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलंय का की एखाद्या झाडामधून एखादी मूर्ती निघाली? नाही ना? चला तर मग आज मी तुम्हाला नेणार आहे अशाच एका ठिकाणी जिथे पिंपळाच्या झाडामधून निघाली एक मारुतीरायाची मूर्ती. चला तर मग. आणि ज्यांना ही मूर्ती आहे हे समजलं ते काही कोणी साधेसुधे व्यक्ती नसून ते समर्थ रामदास स्वामी आहे. आपण महाराष्ट्रात ठिकठिकाणी जे हनुमंतरायाची मंदिरे बघतोय ना, तर ते फक्त समर्थ रामदासांमुळेच. कारण समर्थ रामदासांनी एक संदेश दिला होता की गाव तेथे मारुती मंदिर, त्याचप्रमाणे प्रत्येक गावात एक मारुती मंदिर आहे. तर असंच एक मारुती मंदिर जिथे पिंपळाच्या झाडातून निघालेली आहे एक हनुमंतरायाची मूर्ती. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या आपल्या व्लॉगला. तर आपण जाणार आहोत पिंपळनेर येथे, जे की जालनापासून 22 किलोमीटर अंतरावर आहे आणि देऊळगाव राजापासून 5 किलोमीटर अंतरावर. तर आपण निघालेलो आहे जालनापासून देऊळगाव राजाच्या दिशेने. समोर जी निळी पट्टी दिसतेय तो आहे आपला समृद्धी महामार्ग. बऱ्याच दिवसापासून आपण प्लॅन केला की पिंपळनेर येथे जायचं, पण गुगल आणि यूट्यूबवर शोधत बसलो, पण त्यावर काही पाहिजे तशी माहिती मिळाली नाही. मग मी म्हटलं जर यावरच माहिती नाही, चला तर मग आपण यावरच आज व्लॉग बनवूया. तर मग मी आणि अक्षय निघालो देऊळगाव राजाच्या दिशेने. आणि बाहेर वातावरणही सुंदर होतं आणि सगळीकडे सध्या पाऊस पडल्यामुळे हिरवळही छान आहे. आणि सुंदर अशा वळणं घेत घेत आम्ही आलो देऊळगाव राजाजवळ. नंतर रस्त्याने मोठमोठाले वाहने ओव्हरटेक करत करत आम्ही पोहोचलो देऊळगाव राजा येथे. देऊळगाव राजा येथे पोहोचल्यानंतरच संभाजी महाराज यांचा पुतळा आपल्याला दिसेल. तिथूनच उजव्या बाजूला टर्न घेतल्यानंतर आपल्याला लागतो सिंदखेड राजा रोड. त्याच रोडच्या दिशेने आपल्याला जायचं आहे सरळ. देऊळगाव राजापासून सरळ गेल्यानंतर सिंदखेड राजा आणि तिथून पुढे लोणार एक जागतिक वारसा आहे. आणि सिंदखेड राजा इथे माँसाहेब जिजाऊ यांचं जन्मस्थळही आहे. 5 किलोमीटर अंतर गेल्यानंतर डाव्या साईडला टर्न घेऊन आपण आलेलो आहे पिंपळनेर येथे. हे जे आपल्याला दिसतंय हे आहे पिंपळनेर येथील हनुमान मंदिर. चला तर मग आपण जाऊयात मंदिरामध्ये. भव्य असा मंदिराचा परिसर आहे आणि समोर अन्नछत्राचे कामही चालू आहे. सुंदर असं वातावरण इथे आहे. हे आहे पिंपळनेर येथील मारुती मंदिर. या ठिकाणी दर शनिवारी भाविकांची खूप गर्दी होते. ज्याप्रमाणे मराठवाड्यात खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे मंदिर प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे पिंपळनेर येथील हे मारुती मंदिर फार प्रसिद्ध आहे. चला तर मग आपण जाऊयात मंदिरामध्ये. सुंदर असं बांधकाम या मंदिराचं आहे. आपण अगोदर दर्शन घेऊया आणि नंतर बाकीची माहिती बघूया. हीच ती मूर्ती आहे जी समर्थ रामदासांच्या स्वप्नामध्ये आली होती आणि ज्याद्वारे समर्थ रामदासांनी या मूर्तीची स्थापना केलेली आहे. असा येथील मंदिराचा इतिहास आहे. समर्थ रामदासांनी या मूर्तीची स्थापना केल्यानंतर काही काळानंतर रंगनाथ महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचंही आपल्याला समजतं. इथे आपल्याला जे नारळ दिसत आहेत ते नवसासाठी बांधलेले आहेत. कारण असे म्हणतात की जर इथे एकदा नवस मागितला तर तो 100% पूर्णच होतो. म्हणून या मारुतीला नवसाला पावणारा मारुती असेही म्हणतात. कारण याची प्रचिती फार लांब पर्यंत आहे.
आणि या ठिकाणी खूप लांब लांबून भक्त नवस मागण्यासाठी येतात आणि तो पूर्णही होत। मित्रांनो, तुम्ही जर कधी देऊळगाव राजाला आलात तर या मंदिराला भेट द्यायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण आता हनुमंतरायाचे दर्शन घेऊयात आणि आपल्या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देऊयात। सर्वांना जय श्रीराम। व्हिडिओला असाच सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका।